22 जुलै 2021 दुपारी साधारण 4:30ची वेळ. महाडमधलं तळीये गाव रोजच्यासारखं आपल्या कामात मग्न होतं. पाऊस धोधो कोसळत होता, पण कुणालाच कल्पना नव्हती की समोरचा हा सह्याद्रीचा कडा आज काळ बनून येणार आहे. अचानक एक मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हाच तो डोंगर ज्याचा एक मोठा भाग निखळला आणि खाली असलेल्या घरांना त्याने कायमचं आपल्या पोटात घेतलं. 32हून अधिक घरं आणि 80हून अधिक जीव या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 5 वर्षानंतर मी पुन्हा एकदा या ठिकाणी आलोय. आता इथलं चित्र बदललंय. एका बाजूला ती भीषण जखम आहे, तर दुसऱ्या बाजूला शासनाने पुनर्वसन केलेली ही नवीन घरं. निकले आए 2 मिनट भी नहीं इधर रुका तो मेरे पीछे से मेरा फैमिली भाग गया. अब पीछे 1 सेकंड नहीं पीछे देखते तो पूरा ये पीछे ऐसा हो गया. ते घर जरा खाली आहे ना, तोपर्यंत आमची चुलती पालाली एक साईडला, ती 3 पोरं आणि चुलती एक साईडला पालाली, मग ती खालनं आलीत. 32 घरं आणि खूप एका घरात 5-5, 6-6 माणसं राहतात. असं खूप खूप ह्याच्या वर्षापासून आहे. पहिलं कधीच झालं नाही आयुष्यात. हे कसं काय देवाने काय केलंय काय समजायलाच मार्ग नाही. लोकांनी नवीन नवीन घरं बांधली, सगळ्यांची फॅमिली. काय लोक बायकांची आता डिलिव्हरी झाली, तर म्हणजे मामा तर अक्षरशः रडतोय. मेरा घर दिख रहा है, नहीं मेरे लोग दिख रहे, आजू बाजू के लोग दिख रहे, कोई नहीं दिख रहा है. टोटल आमचा तळीये गाव 8 वाड्यांचा, त्यातली 1 वाडी आमची पूर्ण वाहून गेली. त्यातली 35 घरं होती. त्यामध्ये 80 लोक बेपत्ता झाले असा आमचा अंदाज आहे. त्यामध्ये काल 32 बॉड्या आम्हाला भेटल्या, त्यांचं आम्ही दफन केलेलं आहे. आता बाकी उर्वरित यांचा आम्ही आज शोध मोहीम सुरू करणार आहे. 4 जखमी परवा रात्री 2 वाजता सुद्धा पाटे लोकांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले. जखमींना 4 जखमींना वाचवले. काल 22 तास होईपर्यंत कोणतेही या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध झाली नसल्या कारणाने बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. थोडी कोसळली. मुसळले ग्रामस्थ वाचण्यासाठी एकत्र जमले पळण्याच्या अगोदरच 1 मिनिटामध्ये झाल्यानं तो घात झाला. 33 बॉड्या भेटल्या आणि उर्वरित बॉड्या अजून आहेत. आज आम्ही याच तळीये गावच्या दिशेने निघालो आहोत. रस्त्यात हा जुना बस स्टॉप लागतो, जो कधी काळी प्रवाशांनी गजबजलेला असायचा, पण आज इथे फक्त शांतता आहे. पुढे गेल्यावर हा तळीये गावाचा बोर्ड दिसतो. गावात शिरतात जाणवतं की वेळ इथेच थांबली आहे की काय. एकेकाळी हसतं खेळतं असलेले हे गाव आज कसं शांत झाले हे बघून मन सुन्न होतं. आता आपण नेमक्या त्याच ठिकाणी चाललो आहोत जिथे दरड कोसळली. इथल्या जमिनीची अवस्था आणि डोंगर कसा ढासळला आहे आणि मातीचा ढिगारा कुठपर्यंत आला आहे हे इथले प्रत्यक्षदर्शी सांगताना आजही थरथरतात. तुम्हाला ते घर राहिलेलं आहे. तो डोंगर त्या वरच्या बाजूने निसटला आणि इथली जवळपास सगळी घरं नामशेष झाली. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही मागच्या बाजूला आहे ना, हा जो ढीग बघताय, या ढिगाच्या खाली घरं आहेत. 35 घरं आहेत या ढिगाखाली. माणसं गेली, पण त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही या चिखलात अडकल्या आहेत. ही माती लागलेली भांडी बघा. एका आईने किती प्रेमाने आपला संसार सजवला असेल. आणि ही बाईक, या बाईकची अवस्था बघून कळतं की डोंगराचा तडाखा किती भीषण होता. लोखंडाचा हा गोळा झालाय, तर विचार करा माणसाचं काय झालं असेल. त्या 2 फांदीवरती आम्ही असं म्हणजे घरामध्ये कसं आपण झोपतो तसं वरती लाकडं टाकून पेंडा टाकून त्याच्यावर बनवायचो. आणि आम्ही सगळी
7-8 पोरं त्याच्यावरती बसायचो वरती, खाया पियाचं सगळं त्याच्यावर. आता काहीच नाही राहिलं ते. आता इथे म्हणजे ते एक आठवणी राहिल्या. बाजूलाच एक घर आहे जे दिसायला साबूत आहे, पण आता फक्त एक सांगाडा उरलाय. भिंती आहेत पण माणसं नाहीत. घराला घरपण देणारी माणसं आज या मातीचा भाग झाली आहेत. दुःख डोंगरा एवढं असेल तरी जीवन पुन्हा उभं करावंच लागतं. डोंगरदऱ्यात विखुरलेल्या या गावकऱ्यांसाठी सरकारने आणि म्हाडाने हे पुनर्वसन केंद्र उभारलं आहे. ही नवीन घरं, ही नवी वस्ती. आम्ही या घरांच्या आत जाऊन पाहिलं. एका छताखाली सर्व सोयी देण्याचा प्रयत्न झालाय. ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं त्यांच्यासाठी हे एक नवीन स्वप्न आहे. ही घरं पक्की आहेत, सुरक्षित आहेत, जेणेकरून भविष्यात कोणालाही पावसाची भीती वाटू नये. पण तरीही नवीन घरात जाताना प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आपल्या जुन्या घराच्या आणि माणसांच्या आठवणी स्पष्ट दिसतात.